नमस्कार. आपुलकीचे बोलमध्ये काही मुलांचे प्रश्न आहेत, ते आपण घेऊया. साधना पाटील हिने प्रश्न विचारला आहे की जशी बोर्डाची एक्झाम जवळ येते तशी धडधड वाढत चालली आहे, पोटात गोळा येतो आहे. मी या मुलांना सांगेन की तुम्ही सर्वप्रथम स्वतःसाठी क्लॅप करा, कारण हे नॉर्मल स्टुडंटची लक्षणं आहेत. कुठल्याही बोर्डाच्या एक्झामला प्रत्येक स्टुडंटचं हेच होत असेल. भले बोर्डात येणारी जरी मुलं असतील तरी त्यांना आपले पर्सेंटेज कमी येतील जास्त येतील ह्याची दडदड असतेच. याचाच अर्थ की तुम्ही केअरलेस नाही आहात, तुम्ही सिन्सिअर आहात. त्याच्यामुळे हे नॉर्मल मुलांचं लक्षण आहे, काहीही टेन्शन घेऊ नका. दुसरा प्रश्न आहे किरण वाघ. ह्यांनी प्रश्न विचारला आहे की ताई, मी काही धड्यांमधले काही विषयांमधले काही धडे ऑप्शनला टाकलेत आणि आत्ता मला अशी भीती वाटते की जर त्याच धड्यांवर प्रश्न आले तर आणि माझ्याकडे काही ऑप्शनच नसेल तर. ॲक्च्युली किरण, मला हे काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे, कारण ह्याला सोल्युशन आहे. अजून बोर्डाची एक्झाम द्यायला 10-15 दिवस आहेत आणि ह्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे की जो धडा तुम्ही ऑप्शनला टाकला आहे तो कमीत कमी 2दा मोठ्याने वाचा. त्याचे शॉर्ट क्वेश्चन्स आणि फिल इन द ब्लँक्स डोळ्याखालून नजरेखालून काढून घ्या. तुम्ही जेव्हा 2दा मोठ्याने धडा वाचताना तर कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला त्याचा आन्सर्स माहिती असतात. म्हणजे जर एखादा प्रश्न असा आला आणि तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे, हा प्रश्न सोडवावाच लागेल, तर तुम्हाला कुठेतरी काहीतरी लिहिता येईल. म्हणतात ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 0 मार्क मिळण्यापेक्षा काहीतरी तुम्ही लिहून नक्कीच येऊ शकता, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये थोडं तरी वाचलेलं, आपण मोठ्याने वाचलेलं कुठेतरी असतंच. त्याच्यामुळे हेच सोल्युशन आहे की तुम्ही जे धडे ऑप्शनला टाकलेत ते 2दा-3दा मोठ्याने वाचा. भले त्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला करायची नसतील, नो प्रॉब्लेम, पण सेफर साईडसाठी तुम्ही ते धडे मोठ्याने वाचा. आपोआप तुम्हाला येईल. थँक्यू.